ब्लाऊज शिवून झाल्यानंतर असा कपडा माझा उरलेला होता। तर रेडीमेड गळ्याचे असे ब्लाऊज असतात, त्या ब्लाऊज पीसमधून थोडाफार कपडा उरतोच, तर त्या कपड्याचा मी खूप सुंदर असा उपयोग करून कस्टमरला दिलेला आहे। ते कस्टमर खूप खुश झालेले आहे। तर याचा वाटीचा डायमीटर जे आहे ते 3.5 इंच आहे आणि आपल्याला असे 2 राऊंड लागणार आहेत। तर 3.5 इंचाचे आपल्याला असे 2 राऊंड मार्क करून आपल्याला हे राऊंड जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तुम्ही हे कोणत्याही कपड्याचं बनवू शकता। तर दोन्ही जे राऊंड आहेत ते मी आता कट करून घेते। तर दोन्ही राऊंड कट करून घेतलेला त्यानंतर आपल्याला शॉपिंग बॅग घ्यायची आहे। तर याचा आधी सुद्धा उपयोग केलेला होता मी, तोच तुकडा मी ते वापरत आहे। तर याच्यावरती आपल्याला उलटा भाग खाली ठेवायचा आहे आणि सरळ भाग वरती आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे दोन्ही पीस। त्यानंतर आपल्याला याचं सेंटर मार्क करायचं। तर सेंटर मार्क करण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे। कोणत्याही बाजूने तुम्ही फोल्ड करू शकतात आणि अशा पद्धतीने एकाच बाजूने आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे। दुसरा गोल जो आहे तर त्याला सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। दोन्ही सेंटर मी मार्क करून घेतले आणि त्यानंतर ह्या पीसचं जे मेजरमेंट आहे ते 5 बाय 1.25 इंच आहे, त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करायचा आहे। आणि याचा सेंटर आणि गोल राऊंडचा सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून फक्त शिवून घ्यायचं आहे। फक्त सेंटर आपल्याला इथे शिवायचं आहे। तर मी ते सेंटर शिवून घेतलेलं आहे। दुसरे सुद्धा राऊंडचा सेंटर आणि ह्याचा सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून फक्त आपल्याला इथे सेंटर शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही सेंटर मी ते शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला असा पीस मिळालेला आहे। त्यानंतर आपल्याला हा साईडचा जो पीस आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे आणि इथे मार्क करून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे झिप जॉईन करायचे आहे। तर झिप जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आणि जेवढा आपण इथे मार्क केलेला आहे ना तिथून आपल्याला मार्किंग पॉइंट हा मोजून घ्यायचा आहे किती येतोय तो आणि मग आपल्याला इथे तेवढी झिप घ्यायची आहे। तर माझा 6 इंच येत आहे, तर 6 इंचाची मी इथे झिप घेणार आहे। त्याला ऑलरेडी मी एक रनर लावून घेतलेला आहे आणि रनर आधीच टाकून घ्यायचं झिपमध्ये। त्यानंतर झिपचा सरळ भाग असा ठेवायचा आहे, दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही भाग मी शिवून घेतलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की टॉप स्टिच कसं करायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला मशीनवरती सुद्धा मी ते शिवून दाखवत आहे। तर दुसरा बाजू जो आहे ती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करायचं आहे, उलट्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे सुद्धा टॉप स्टिच केले आणि साईडचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये। तर व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि जिथे गोल आकार सगळीकडेच आहे आणि झिपचा जो भाग आहे तो टर्न होत नाही लवकर, तर टर्न होण्यासाठी झिपला छोटे छोटे कट्स द्या आणि मग आपल्याला इथे इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे। तर मला सवय आहे त्यामुळे आणि झिपला आपण ऑलरेडी एक रनर टाकलेला आहे, तर रनर पुढे पुढे सरकवायचं आणि मग आपल्याला इथे झिप शिवून घ्यायची आहे। मग अजिबात अडचण येत नाही शिवायला आणि झिपला सुद्धा छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि मग पूर्ण भागाचा शिवून घ्यायचा आहे। तर दुसरा सुद्धा भाग आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा पीस जॉईन करायचा आहे। तर टॉप स्टिच कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंडने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। कुठेही कमी जास्त होत नाही आणि आपण मार्जिन पण ठेवलेली आहे, त्यामुळे कुठेही कमी जास्त होणार नाही आणि छोटे छोटे कट्स द्या झिपला, म्हणजे झिप व्यवस्थित अशी लागेल। जर तुम्ही नवीन असाल, बिगनर्स असाल तर अशा पद्धतीने तुम्ही कट्स देऊन झिप जॉईन करू शकतात, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही। तर बऱ्याच कमेंट्स येत होत्या त्यामुळे मी इथे तुम्हाला डायरेक्ट शिवूनच दाखवलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे झिप ओपन करायची आहे आणि आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आणि मग आपल्याला आता टॉप स्टिच करायचं आहे। तर टॉप स्टिच कसं करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे। तर व्यवस्थित आकार बाहेर काढून घ्यायचा आणि टॉप स्टिच करताना झिपच्या बाजूला जो कपडा आहे तो इथे फोल्ड करायचा, झिप वरती आला नाही पाहिजे, अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि सगळीकडे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी पूर्ण राऊंडने टॉप स्टिच करून घेतलेला आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपलं सुंदर असं ब्लाऊज पीसमधून आपण हे उरलेल्या पीसपासून आपण हे तयार केलेलं आहे। इथे आपण शॉपिंग बॅग वापरलेली आहे आणि उरलेली जी चैन होती ना इथे तीच मी इथे वापरलेली आहे। चैनचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते फेकायचे नाही, त्याचा असा वापर तुम्ही करू शकतात। तर अशा पद्धतीने आपला हा पाऊच जो आहे तो तयार झालेला आहे। सगळ्या बाजूंचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आणि यामध्ये तुम्ही 2 प्रकारे याला वापरू शकतात। तर यामध्ये मी ब्ल्यूटूथ ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गोल राऊंडचे सुद्धा ब्ल्यूटूथ असतात आणि असे स्क्वेअरचे पण असतात, तुम्ही कोणतेही ठेवू शकतात, बरंच मोठं आहे, हे ठेवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो। रनरला इथे मी एक रिंग लावून घेत आहे, म्हणजे छान दिसेल त्यामुळे। तर इथे अशा पद्धतीने तुम्ही किचन सुद्धा टाकून वापरू शकता। खूप सुंदर असं पाऊच आपला तयार झालेला, आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे। तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं, कॉइन पर्स आपला तयार झालेला आहे, आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।